नमस्कार बंधू भगिनींनो. का हसतंय? छान छान डिंग आलेला आहे बोर्डावर. आत्ता गेम सुरू होणार आहे. गेम नंबर 5. हो, आणि हा खूपच महत्वाचा गेम असलेला आहे कारण स्कोर आहे 2-2 वर. काय होईल आता? गुकेश व्हाईट आहे. नॉर्मली तो अटॅक करतो आणि तो जिंकू शकतो असं वाटतं सगळ्यांना. आणि नेहमी गुकेश आधी येतो. आज माहित नाही डिंग आधी येऊन बसलाय. वाटतं गुकेशला उशीर झालाय यायला. आणि बघ तो पटकन येतो आणि त्याला खूप असं थोडंसं तो स्ट्रेस्ड आउट आहे की मला उशीर झाला म्हणून. हो ना? हो, आणि तो बघतोय डिंगला की तू कसं काय आला रे पहिल्यांदा. हो, डिंग जी टुर्नामेंट चांगली चालू आहे. त्यांनी पहिली गेम जिंकला होता, मग त्याच्यानंतर एक हरला. आता इक्वालिटीवर आहे. आणि गुकेशचे वाईट गेम्स खूप इंटरेस्टिंग असतात. हो. आपण ऐकू तर मॉरिस ॲशली काय म्हणतोय ते. World Championship. First, the challenger from India, Gukesh तो Damaraju, इंग्लिशमध्ये बोलतोय. हो, मराठीत ट्रान्सलेट करायचंय का? and the थोडंफार सांग world नंतर. champion from China, Ding Liren. तर नाव म्हणतो तो. तो का हसला Ding डिंग? smile केला K. की, Shanmugam. तो वर्ल्ड चॅम्पियन आहे आणि असं सांगितलं. आणि हे षण्मुगम म्हणून आहे, ते तिथले इम्पॉर्टंट माणूस आहे सिंगापूरचे. त्यांनी फर्स्ट मूव्ह केलेला आहे बोर्डावर E4. आणि आता गुकेश पटकन मागे घेऊन टाकणार. गुकेशने आज निळा And with शर्ट that, घातलाय. let the game हो, begin. खूप नीला कमी वेळा तो शर्ट घालतो. आणि ग्रे जॅकेट. आणि हा आहे एम्बिट रिकॅप ऑफ द डे. गुकेशनी सुरू केलाय E4 नी इथे. आणि मला वाटतंय डिंग आता E5 खेळणार. नाही, त्यांनी फ्रेंच खेळला. परत तो फ्रेंचच झाला. अरे पहिल्या बापरे. गेम मध्ये पण फ्रेंच खेळला होता. हे खूपच कमी वेळा खेळलं जातं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये, त्यामुळे प्रचंड आश्चर्य आहे. हो, आणि त्याला भीती नाही गुकेशच्या प्रिपरेशनची. आणि गुकेश काय खेळणार, कारण फर्स्ट गेम मध्ये नाईट C3 खेळला होता तो. त्यांनी एक्सचेंज फ्रेंच खेळलाय तो. मारलं म्हणजे सेंटरचं हो. पॉन. आणि हे थोडंसं ड्रॉईश सारखं लोक म्हणायचे ह्या ओपनिंगला. असं म्हणायचे बघा सिमेट्रिकल आहे म्हणून. पण आता रिसेंटली हा ओपनिंग खूप फेमस होतोय. आणि फक्त फ्रेंच वरून नाही तरी पेट्रोफ वरून पण हा व्हेरिएशन खेळायला आपल्याला दिसतंय. नाईटला बाहेर काढलेला आहे. तर आता 100% सिमेट्री आहे. आणि बिशप बाहेर आलेला आहे. तर अमृता, तुला काय वाटतंय? तू तर अग्रेसिव्ह प्लेअर असल्यामुळे तुला असं वाटत असेल की हे काय चालू आहे. मी तर अजूनही 26च्या आतल्या प्लेअरसाठी शक्यतो हे ड्रॉईशच म्हणेन. हे खूप टॉप लेवलची गोष्ट आहे जे ते ट्राय करतात. पण मॅग्नस कार्लसननी व्हाईट कडून खूप विन्स केलेत. हो ना, मग तो 2800च्या वर आहे ना. हो, आणि आता गुकेशनी C3 खेळलाय. हे जे डिंगनी मोर ऍक्टिव्ह वे जे शोधलाय C5, ते आयसोलेटेड पॉन घेण्यासाठी तो रेडी होता. पण गुकेश म्हटलं मी C3 करतो. आणि डिंगनी त्याचं जॅकेट काढून तो बसलाय असं. कारण आयसोलेटेड पॉननी त्याला खूप अटॅकिंग चान्सेस मिळतात. आता त्यांनी पॉन पुश केलेला आहे आणि सेंटरला ब्लॉक केलंय. हो, त्याच्यामुळे त्याला स्पेस तर मिळाली आहे पोझिशन मध्ये. पण त्याचा हा पॉन जे आहे मागचा तो थोडासा वीक झालाय, कारण त्याला कोणताही पॉन डिफेंड नाही करू शकत. म्हणजे तो एक बेस झालाय पॉन चेनचा. हो. आणि बेस नेहमी थोडासा वीक असतो. नक्कीच. आणि कॅसलिंगच्या आधी एक क्वीन म्हणून चेक दिलेला आहे. आता जर तुम्ही बिशपनी ब्लॉक केला तर माझा नाईट पुढे येऊन त्याला अटॅक करेल. आणि बिशप मागे जाणं हे नीट नाही वाटत. तर मला वाटतं डिंगला क्वीन एक्सचेंज करावी लागणार. आणि त्यांनी केली आहे क्वीन एक्सचेंज. म्हणजे दोन्ही राण्या ऑफ द बोर्ड आता. हो, ऍक्च्युली असं टुर्नामेंटच्या आधी मला असं वाटायचं की एंड गेम पेक्षा कॅल्क्युलेशनची गेम असली की गुकेशला थोडासा ऍडव्हान्टेज असू शकतो, कारण गुकेश कॅल्क्युलेशन मध्ये खूप चांगला आहे. पण इथे तिसऱ्या गेम मध्ये त्यांनी डिंगला एंड गेम मध्ये हरवलं. पण तो पण कॅल्क्युलेशनच होतं मेनली. गुकेश एक्सेप्शनल कॅल्क्युलेटर आहे ऍक्च्युली. एक्सेप्शनलला मराठीमध्ये काय म्हणणार? लोक अतिसुंदर. नाही एकमेव.
अच्छा, एकमेव नाही, एकमेव पण नाही. ठीक आहे, आपण ते बोलू, पण चॅट प्लीज आम्हाला सांगा. चेक थोडेसे. दिलेला आहे कडून. आणि तुम्ही बघणार तर गुकेशकडे जे मेन ऍडव्हान्टेज आहे ते डेव्हलपमेंट त्याचा पटापट होतोय. त्याचा किंग पण थोडासा जास्त सेफ ठेवलेला आहे G1 वर. तर रुकनी रुकला एक्सचेंज केलेला आहे आणि डिंग लिरेन आता किंग कडून मारणार. आणि अमृता, हो. किंगनी मारल्यानंतर व्हाईट कडून तुम्ही B3 ब्रेकचा विचार करू शकतात किंवा तुम्ही बिशपला पण बाहेर काढू शकता. हो, दोघांचे घोडा आणि बिशप डेव्हलपच झाला नाहीये. हो, पण आता पटकन बघा कसं ह्यांनी इथे अटॅक केला. आता जर तुम्ही बिशप काढलं तर मी हे मारून मारून तुमचा हा पॉन खाऊन टाकणार. तर ह्याच्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये, म्हणून तुम्हाला डिफेंड करावा लागतोय नाईट. पण एकदा तुम्ही नाईटला डिफेंड केला तर तुमचा बिशप म्हणजे थोडासा बंद झाला. हो, आणि त्याच्यामुळे व्हाईटकडे थोडासा ऍडव्हान्टेज वाटतोय आता. हो, कारण व्हाईटची छान डेव्हलपमेंट झाली आहे. म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे त्याचे पीसेस बाहेर आलेले आहेत सगळे. पण डिंग म्हणतोय गुकेश मला तुझा बिशप हवा आहे. तर गुकेशनी बिशप ठेवला बोर्डावर. आणि बघूया आता G5 मूव्ह करू शकतो तुम्ही बिशपला अजून लात मारायला. पण तो नाईट H5 खेळतो. आणि अमृता ही काय move आहे? सुंदर मूव्ह आहे. कारण आता तुम्ही G5 खेळून बिशप मागे गेला की नाईटनी मारून तुमच्याकडे 2 बिशप ठेवायची इच्छा आहे इथे. हो, खूपच छान. हो, किंग F8 खेळलेला आहे आता डिंग लिरेन. डिंगचं पोझिशन तुम्ही असं म्हणू शकता अमृता की जागा कमी आहे आणि गुकेशनी असं मूव्ह केलंय की आता अजून एक स्क्वेअर वीक झालेला आहे. हो, गुकेशला G4 हे मूव्ह जनरली खूप आवडते. हो, तो इथे तिन्ही व्हाईट गेम मध्ये खेळलाय तो. गुकेश थोडासा मी काल सांगत होतो कॉमेंट्री मध्ये की तुझ्यासारखं त्याच्याकडे ते आहे, पॉन पुश करण्याची भीती नाहीये त्याच्याकडे. पण मग सगळ्यांनी मला सांगितलं की अमृता आणि गुकेशचं कम्पॅरिझन नको करायला. हो, ते मात्र नक्की आहे. बिशप G3 हा नाईट कडे अटॅक केलेला आहे. आणि हा नाईट तसं तर डिफेंडेड आहे पण बिशप हँगिंग आहे म्हणून तुम्ही नाईट हलवू शकत नाही. तर हा खूप छान मूव्ह केलाय डिंगनी. आता बिशप हा पॉनला मारतोय आणि जर तुम्ही पॉन पुढे ढकलला तर नाईट चेकनी मारू शकतो. जर गुकेशनी पॉन पुढे आणला आणि पण त्याचे सगळे पॉन्स आता एकटे एकटे होत आहेत ना, H2 आणि F2 हे दोन्ही आयसोलेटेड होत आहेत. पण गुकेशकडे एक प्लान आहे. आणि अमृता हे बघ, जर तू इथे केअरफुल नसली आणि तू काहीतरी असं मूव्ह केला तर चेक आणि हे चेकमेट इथे बॅक रँक मेट होतोय. क्या बात आहे. तर त्याच्यासाठी डिंगनी पटकनच बिशप काढून टाकला आणि म्हटलं की बाबा इथे तू येऊ शकत नाही. अशी मेट झाली असती वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये तर मग हिस्ट्री. नाईट मागे आला आता गुकेशचा. आणि आता गुकेशला नाईटला इथे आणायचं आहे. जर तुम्ही पॉन पुढे ढकलला तर मला वाटतंय नाईट H4 आणि हा बिशप आणि नाईट हे सगळ्या स्क्वेअर्स थोडेसे वीक आहेत. तर डिंग म्हटला पटापट की आपण रुकच ट्रेड करून टाकू. हो, तो म्हणतोय मी ब्लॅक आहे आणि मला ड्रॉ चालतीये तर पटापट एक्सचेंजेसनी आरामात घरी जाऊ, उद्याला प्रिपेअर करू. पण अजून घरी जायची गरज नाहीये कारण गुकेशनी नाईट आणलंय सेंटर मध्ये. जर तुम्ही काय नाही केलं तर तुमचं नाईट मरतोय म्हणून डिंगनी मारूनच टाकलंय. आता अमृता एक महत्वाची मोमेंट आहे, रुकनी मारायची गरज आहे. कारण तुम्ही पॉननी मारलं. अरे बापरे, गुकेशनी पॉननी मारलंय. चूक झाली आहे खूप मोठी चूक आहे का? का हो. पण आता बघा, हा नाईट इथे जम्प मारला, जर डिंग हा खेळला तर त्याच्याकडे ऍडव्हान्टेज जाणार आहे. बघू तो खेळतोय की नाही. अरे त्याने खेळून टाकलं. आता रुक मरतोय, पॉन वर अटॅक आणि हा पॉन पण तो नाईट पण मरतोय ना, त्याला कशाला तिथे आपण ठेवणार आहे. मारूनच टाकला गुकेशनी. पण आता तुम्ही बघणार हा जे पॉन इथे आलाय तो डबल्ड आहे. पण हा बिशप बघा इथे येऊ शकतो पॉनला डिफेंड करून. नाईट इथे येऊ शकतो, नाईट इथे येऊ शकतो. तुम्ही पॉन पुढे घेतला तर रुक येऊन ह्याला अटॅक करू शकतो. तर ब्लॅकची पोझिशन खूपच चांगली झालेली आहे. पण नाईट D2 वरचा जो आहे तो नाईट्स आर द बेस्ट ब्लॉकेडर्स. हो, तो चांगला ब्लॉकेडर आहे आणि म्हणूनच डिंगनी ही मूव्ह केली. मला वाटतंय ही मूव्ह जास्त चांगली होती अजून पीस ठेवायला. कारण ही मूव्ह नंतर तुम्ही ते ब्लॉकेडरला तर काढतायत
आणि तुमचा पॉन पण खूप चांगला बसला इथे. पण एक प्रॉब्लेम आहे अमृता, ते आहे ऑपोजिट कलर्ड बिशप. ते त्याच्याबद्दल तू जरासं म्हणशील का आपल्या व्ह्युअर्सला? हो, अपोजिट कलर्ड बिशपमध्ये शक्यतो ड्रॉईशच समजतात, पण जेव्हा रुक्स आहेत आणि ते पॉन पण इम्बॅलन्स असू शकतो तेव्हा काही सांगता येत नाही हो, असं असतं. आता बिशपनी रुकला अटॅक केलाय पॉनला. आता तुम्ही हे मारलं की रुक D8 नंतर ही गेम संपणार, D2 D1 ब्लॅक जिंकणार. म्हणून रुक D4 ही खूप छान मूव केलेली आहे गुकेशनी. कारण आता रुक एक्सचेंजच होणार जर का D8 वर आला तर, आणि नाही आला तर मग फ्री असणार अमृता D8 वर. नाही म्हणजे बिशप पुढे मागे मागे गेला. पुढे मागे. हो, पुढे मागे. बिशप मागे गेला आणि आता डिंगनी कदाचित बिशपला इथे ठेवला असता तर तुम्ही मारू शकले नसते, तर किंग पुढे आला असता. पण आता गुकेशनी पॉन खाऊन टाकला. हा, कारण आता ते D2 D1 स्क्वेअर कंट्रोल नाहीये तो हो, बिशप. आता तुम्ही इथे येऊ शकता. ह्यानी रुक आणलंय तिथे जसं तू म्हटलेली होती. हा, पण आता आपण रुकला मध्ये आणू शकतो, कारण रुक मारलं याच्यानंतर किंग येऊन ह्याला. मागच्या वेळेस पण आणू शकत होतो, पण आपला किंग मागे होता म्हणून त्यांनी उपयोग नव्हता, कारण D2 नंतर क्वीन होत होती. हो, हा किंग इथे असता तर चाललं नसतं ते. बरोबर. म्हणून गुकेशनी खूप चांगला इंतजाम केला होता किंगला पुढे आणायला. आणि आता तुम्ही बघितलं तर पॉन्स इक्वल आहेत, दोन्हीकडे 5-5 पॉन आहेत. पण हा पॉन थोडासा लूज आहे, तर डिंगनी किंग पुढे आणला. आता तुम्ही बॉडी लँग्वेज वरून बघा, दोन्ही प्लेयर्सला माहित आहे की आता गेम ड्रॉ होणार आहे. आणि अमृता इथे एक छान ट्रॅप लावू शकतो. किंग पुढे आणण्याच्या जागी बिशपला पुढे. जर किंगनी बिशपला मारला तर क्वीन होणार. चिंदी ट्रॅप. अरे G6 खेळला आणि गुकेश आता पॉन अप आहे. तसं यान नेपोमनिशींनी एक ट्विट सारखं केलं होतं की कशाला एक पॉन एक्स्ट्रानी प्रेस करत बसायचं जेव्हा तुम्ही एक पॉन मागे जाऊन ड्रॉ करू शकता. असं त्यांनी डिंगवर थोडासा अटॅक सारखं करत होता की डिंगला ऍडव्हान्टेज मिळाला तरी पटकन ड्रॉ करून टाकतो तो. तर आता आपण बघू शकतो की डिंगची ऍडव्हान्टेज तर पूर्णपणे गेली आहे आणि पोझिशन ड्रॉ आहे. ते किंग मागे पुढे होत चाललेत. पण ठीक आहे, डिंग पण ही स्ट्रॅटेजी बघतोय की कुठेतरी तो ब्लॅक होता आणि कधी कधी त्यांच्याकडे नसतं ना इव्हॅल्युएशन बार, तर त्यांना किती ॲडव्हान्टेज आहे हे माहिती नाही तेव्हा. हो, नक्कीच. आणि आता तिसऱ्यांदा रिपीट होणार आहे. गुकेश स्कोरशीट बघतो, मग डिंगकडे बघतो, मग हँडशेक करून किंगला पुढे आणतो. 40 मूव खेळले ते. 40 मूव नंतर ड्रॉ अलाउड आहे आणि हे दोन्ही प्लेयर आता 2.5 पॉइंटवर अडकलेत. इक्वल स्कोरवर आहेत त्या दोन्ही. कोणी पुढे जाऊ शकत नाही आता. आणि तुला काय वाटतं अमृता, ही गेम मध्ये कोण जास्त खुश असणार ह्या रिझल्ट नंतर? ॲक्च्युली प्रेस कॉन्फरन्स खूप महत्त्वाचा असेल, कारण डिंगला जर का वाटलं असेल की त्याला बेटर आहे तर तो आत्ता दुःखी असणार. पण त्यांनी तसा विचारच केला नसेल, जर का अनक्लिअर असेल तर तो आत्ता खुश आहे. हो, तर नंतर तरी त्याला थोडंसं वाईट वाटेल की अरे मला इथे बेटर होती असं. हो, तुझं म्हणणं बरोबर आहे. मला वाटतं दोन्ही प्लेयरला खुश होण्याची थोडी रिझन आहेत. गुकेश कारण त्यांनी पोझिशन आरामात वाचवली आणि डिंग लिरेन कारण त्यांनी ब्लॅक कडून अजिबात त्याच्यावर प्रेशर आला नाही या गेम मध्ये. तर गुकेशला अजून मेहनत करायची गरज आहे. आता 6व्या गेमला आपण चाललोय. गुकेशनी ते जे वंदन केलं बोर्डाला ते करून आता तो प्रेस कॉन्फरन्सला चालला आहे. आणि आशा आहे तुम्हाला मजा आली या व्हिडिओमध्ये. This December, the world's top chess minds clash in the heart of New York City at the FIDE World Rapid and Blitz Championship. Witness world number 1 Magnus Carlsen and other stars from across the globe. Rapid and Blitz, chess in its most thrilling form, unpredictable and unforgettable. Fast moves, tactics and blunders, and moments that will keep you on the edge of your seat. Witness the pinnacle of chess excitement. Get your tickets now at worldrapidandblitz.fide.com.